काही इल्लीगल आहे त्याच्यावर आपण कारवाई करू. नाथाभाऊंनी देखील काही विषय मांडले आहेत. नाथाभाऊंचं माझ्यावरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे, जगप्रसिद्ध प्रेम आहे, आणि माझंही त्यांच्यावर जगप्रसिद्ध प्रेम आहे. त्यांचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. पण नाथाभाऊ, तुम्ही मला जे काही पत्र देता ते सगळे पत्र मी कारवाईला पाठवतो. नाही 52 नाही, 54 द्या, काहीच अडचण नाही. पण पुरावा म्हणजे काय? तुम्ही लिहिलं म्हणजे पुरावा. तुम्ही लिहिलं हा माणूस, याचं नाव, याचा फोन नंबर म्हणजे पुरावा, असा पुरावा असतो. काय नाथाभाऊ, तुमच्यासारखा इतका सिनियर माणूस ठीक आहे नाथाभाऊ, तुमच्यासोबत पोलीस पाठवतो, काही काळजीचं कारण नाही. तुमच्यासोबत पोलीस पाठवतो. नाथाभाऊ, तुम्ही दिलेल्या पत्रांची छाननी केली, त्यात अर्ध्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांची नावं लिहिली आहेत आणि हाच अवैध धंदे करतो म्हणून लिहिलं. आता असं कसं चालेल? अरे याला पुरावा म्हणायचा, याला पुरावा म्हणायचा. आणि परत एक सांगायचं 52 पत्र दिले आणि 54 पत्र दिले, 102 पत्र. मी उद्या एक पत्र देतो, हा पुरावा घ्या, नाथाभाऊ अवैध धंदे करतात, हा त्यांचा फोन नंबर, हा त्यांचा पत्ता. आणि मग मी इथे सांगतो 52 पत्र दिले नाथाभाऊंवर, तुम्ही अशी कारवाई नाही होत. नाथाभाऊ, तुम्ही आणि मी सोबत काम केलं, आपण पुरावे आणायचो. कसे पुरावे असायचे? कुठे गेले ते नाथाभाऊ जे पुरावा देत होते? तो पुरावा खरा पुरावा असायचा. आता पुरावा म्हणून तुम्ही आपले कागद लिहून देता, असं नाही होत नाथाभाऊ. या राज्यामध्ये नाही द्या ना, मी तर 104 द्या, पण पुराव्या सहित द्या. असं आहे, राजकीय स्कोअर सेटल करण्याकरता नावं लिहायचे आणि मी पुरावा दिला, मी पुरावा दिला, मी पुरावा दिला, असं नाही होत. आणि आमची कार्यक्षमता काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्र आम्हाला देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडला, आणि जरूर तुम्ही अवैध धंदे चालू नये अशा प्रकारची जी भावना नाथाभाऊ व्यक्त केली, मी त्याचं स्वागत करतो, फार स्वागत करतो त्याचं. आणि ही भूमिका तुम्ही कठोरपणे ठेवा आणि सगळ्यांकरता ठेवा. ती जर सगळ्यांकरता राहिली, बघा बरं मीच काही पुरावे आणीन मग. हा नाही, हे ठीक आहे, नाही तर मीच काही पुरावे आणीन इथे. पण ठीक आहे, नाथाभाऊ सिनियर सदस्य आहेत, त्याच्यामुळे जाऊ द्या, त्यांनी काही बोललं म्हणून आपण त्याला उत्तरच दिलं पाहिजे, म्हणजे असं काही योग्य नाही आहे. पण एवढंच सांगतो की तुम्ही पुराव्यासहित ज्या दिवशी माहिती द्याल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. तुम्ही कधी माहिती दिली तरी ती माहिती पोलिसांकडे पाठवून त्याची खात्री केली जाईल. आणि जोपर्यंत मी गृहमंत्री आहे तोपर्यंत एकतर्फी कारवाई मी करत नाही. कुठला व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचारांचा आहे हे मी पाहत नाही. जिथे कायद्याचं उल्लंघन होत असेल त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई ही केलीच जाईल, ही खात्री तुम्ही बाळगली पाहिजे. पण अर्थातच आता नाथाभाऊंनी सांगितलं की मी कायद्यावरच बोलतो, तर त्यांचे म्हणजे ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो आहे, पण काही गोष्टी ते विसरले आहेत. तर आपण कायद्याचं निरसन करतोय, त्यामुळे निरसन करणाऱ्या कायद्याच्या संदर्भात केसींवर तुम्ही बोलू शकता, पण त्याच्यावर तुम्ही गृह विभागाची सगळी चर्चा ही उपस्थित नाही करू शकत. त्याच्याकरता तुम्ही जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणाल, एखादी चर्चा आणाल, गृह विभागाच्या प्रत्यक्ष मागण्या येतील, त्यावेळी त्याच्यावर बोलता येतं. तुम्ही उपसभापतींना कायदा सांगितला म्हणून सांगतो, नाही त्याचा संबंध नाही, या बिलाशी संबंध नाही आहे. असं आहे की शेवटी तुम्ही उपसभापतींना जर नियम सांगत असाल तर मला तुम्हाला नियमाची आठवण करून द्यायची गरज आहे. ज्यावेळेस मूळ बिल असतं त्याच्यावर धोरणात्मक बोलता येतं, अमेंडमेंट बिल असेल अमेंडमेंटवर बोलता येते, निरसन कायदा असेल निरसनावर बोलता येतं.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी एकूणच हा जो विषय आहे हा राज्याच्या खरं म्हणजे पुरवण्यावरही तुम्हाला माहिती देतो मी नाथाभाऊ, पुरवणी पुरतं बोलता येतं. आपण तर मान्य करतोय ते, आपण काही चर्चा करतो, पण नियमाचं पुस्तक तुम्हालाही पाठ आहे आणि मलाही पाठ आहे. त्या बाबीच्या पलीकडे पुरवणी मागणीवर बोलताच येत नाही, हा नियम आहे. ठीक आहे, आता सभापती म्हणतात ज्येष्ठ सदस्य नियमाबाहेर बोलू द्या, बोलतात, आम्ही उत्तर देतो, कारण शेवटी आपल्याला चर्चा करायची आहे.